नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 11वीच्या चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचे प्रकरण 6वे, कंपनीचे संचालक व मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी या प्रकरणाचा स्वाध्याय भाग 1. पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनही प्रेस करा. चला तर मग पुढील स्वाध्याय पाहू. स्वाध्यायामधील प्रश्न पहिल्यातील अ आहे. खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. तर हा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. चला तर यामधील प्रश्न पाहू. यातील पहिला प्रश्न पहा. संचालकांचा संघ म्हणजेच डॅश डॅश. आणि या प्रश्नाचे पर्याय पहा. अ आहे संचालक मंडळ, ब हे विश्वस्त मंडळ, तर क आहे व्यवस्थापक मंडळ. तर या पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे अ संचालक मंडळ. पुढील दुसरा प्रश्न पहा. फक्त एक डॅश डॅश संचालक बनू शकते. तर याचे पर्याय पहा. अ आहे व्यक्ती, ब आहे संस्था, तर क पर्याय पहा संघटना. तर या प्रश्नाचे उत्तर आहे फक्त एक व्यक्ती संचालक बनू शकते. प्रश्न तिसरा पहा. कंपनीत कमाल डॅश डॅश संचालक असू शकतात. तर याचे पर्याय आहेत. अ आहे 5, ब आहे 15, तर क आहे 50. तर या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे ब 15. चौथा प्रश्न पहा. एका व्यक्तीस कमाल डॅश डॅश संचालक पदे भूषवण्याची परवानगी आहे. आणि याचे पर्याय आहेत. अ आहे 2, ब आहे 10, तर क आहे 20. तर या चौथ्या प्रश्नाचे उत्तर आहे क 20. पुढील पाचवा प्रश्न पहा. एका व्यक्तीस सार्वजनिक कंपनीची कमाल डॅश डॅश संचालक पदे भूषविण्यास परवानगी आहे. तर याचे पर्याय पहा. अ आहे 1, ब आहे 10, तर क आहे 20. तर या पाचव्या प्रश्नाचे उत्तर आहे ब 10. पुढील सहावा प्रश्न पहा. डॅश डॅश हा संचालकांना आवश्यक आहे. तर याचे पर्याय पहा. अ आहे मा ओ क्र, ब आहे स ओ क्र, तर क आहे व्य ओ क्र. तर या सहाव्या प्रश्नाचे उत्तर आहे ब स ओ क्र. याचाच अर्थ संचालक ओळख क्रमांक. पुढील 7वी रिकामी जागा पहा. संचालक मंडळास डॅश डॅश अधिकार हे कायद्याने मिळालेले असतात. तर याचे पर्याय पहा. अ आहे वैधानिक, ब आहे व्यवस्थापकीय, तर क आहे प्रशासकीय. तर या 7व्या प्रश्नाचे उत्तर आहे वैधानिक. 8वे प्रश्न पहा. डॅश डॅश या भूमिकेतून संचालक कंपनीचे प्रतिनिधित्व करतात. तर याचे पर्याय पहा. अ आहे मध्यस्थ, ब आहे व्यवस्थापकीय भागीदार, तर क आहे कर्मचारी. तर या 8व्या प्रश्नाचे उत्तर आहे अ मध्यस्थ. 9वा प्रश्न पहा. व्यवस्थापकीय संचालकाची डॅश डॅश वर्षाकरिता नेमणूक केली जाते. तर या प्रश्नाचे पर्याय पहा. अ आहे 5, ब आहे 10, तर क आहे 15. तर या 9व्या प्रश्नाचे उत्तर आहे अ 5. पुढील 10वा प्रश्न पहा. संचालक मंडळाच्या देखरेख, नियंत्रण व मार्गदर्शनानुसार डॅश डॅश यांनी काम केले पाहिजे. आणि याचे पर्याय आहेत. अ सरकार, ब आहे नोंदणी अधिकारी, तर क आहे व्यवस्थापकीय संचालक. तर या 10व्या प्रश्नाचे उत्तर आहे क व्यवस्थापकीय संचालक. 11वा प्रश्न पहा. डॅश डॅशला कर्मचारी संचालक असे संबोधले जाते. तर याचे पर्याय आहेत. अ पर्यायी संचालक, ब आहे अकार्यकारी संचालक, तर क आहे पूर्णवेळ संचालक. तर या 11व्या प्रश्नाचे उत्तर आहे क पूर्णवेळ संचालक. पुढील 12वा प्रश्न आहे. डॅश डॅशला कंपनीचा संचालक असण्याची गरज नसते. तर याचे पर्याय पहा. अ आहे व्यवस्थापक, ब आहे व्यवस्थापकीय संचालक, तर क आहे पूर्णवेळ संचालक. तर या 12व्या प्रश्नाचे उत्तर आहे अ व्यवस्थापक. 13वा प्रश्न पहा. डॅश डॅश पूर्णवेळ संचालकाची आवश्यकता असते. तर याचे पर्याय आहेत. अ सूचीबद्ध कंपनीला, ब आहे भागीदारी संस्थेला, तर क आहे एक व्यक्ती कंपनीला. तर या 13व्या प्रश्नाचे उत्तर आहे अ सूचीबद्ध कंपनीला. 14वा प्रश्न पहा. संचालक मंडळास मार्गदर्शन करणे हे कंपनी चिटणीसाचे डॅश डॅश कर्तव्य आहे. आणि याचे पर्याय आहेत. अ व्यक्तिगत, ब सामान्य, तर क आहे वैधानिक. तर या 14व्या प्रश्नाचे उत्तर आहे क वैधानिक. 15वा प्रश्न पहा. डॅश डॅशचा सभासद कंपनी चिटणीसाचा व्यवसाय करू शकतो. याचे पर्याय आहेत. अ ICAI, ब आहे ACCA, तर क आहे ICSI. तर या 15व्या प्रश्नाचे उत्तर आहे क ICSI. 16वा प्रश्न पहा. डॅश डॅश हे फॉर्म नंबर MR3 या विहित स्वरूपातच सादर करावे लागते. तर याचे पर्याय आहेत. अ वार्षिक अहवाल, ब आहे हिशेब तपासणीसाचा अहवाल, तर क आहे सचिवीय अंकेक्षक अहवाल. तर या 16व्या प्रश्नाचे उत्तर आहे क सचिवीय अंकेक्षक अहवाल.
पुढे आहे प्रश्न पहिल्यातील ब, जोड्या जुळवा. तर या प्रश्नामध्ये आपल्याला गट अ व गट ब असे 2 गट दिलेले आहेत. गट अ मधील प्रश्नांची उत्तरे गट ब मध्ये आहेत. तर गट अ मध्ये एकूण 5 पर्याय आहेत, तर गट ब मध्ये उत्तरांच्या एकूण 10 पर्याय आहेत. चला तर मग याचे उत्तर पाहू. गट अ मधील पहिला अ प्रश्न पहा, संचालक मंडळ. तर याचे गट ब मधील उत्तर आहे 5, व्यवस्थापनाचे विस्तृत अधिकार. अ गट मधील पहा, ब, व्यवस्थापकीय संचालक. तर याचे गट ब मधील उत्तर आहे 6, व्यवस्थापनाचे विशेष महत्त्वाचे अधिकार. पुढील क प्रश्न पहा, कंपनी चिटणीस. तर याचे गट ब मधील उत्तर आहे 2, संचालक मंडळास मदत करतो व सल्ले देतो. गट अ मधील पुढील पर्याय आहे ड, प्रथम संचालक. तर याचे गट ब मधील उत्तर आहे 7, प्रवर्तकांनी नियुक्त केलेला. गट अ मधील पुढील पर्याय ई, पर्यायी संचालक. तर याचे गट ब मधील उत्तर आहे 1, संचालकांनी नियुक्त केलेला. जोड्या जुळवामधील पुढील दुसरा प्रश्न आहे, गट अ व गट ब 2 गट दिलेले आहेत. चला तर याचे उत्तर पाहू. गट अ मधील अ आहे सार्वजनिक कंपनी. तर याचे गट ब मधील उत्तर आहे 7, किमान 3 संचालक. पुढील गट अ मधील पर्याय पहा, ब, खाजगी कंपनी. तर याचे गट ब मधील उत्तर आहे 6, किमान 2 संचालक. पुढील क प्रश्न पहा, सचिवीय अंकेक्षक. तर याचे गट ब मधील उत्तर आहे 10, संचालक मंडळाने नियुक्त केलेला. ड पर्याय पहा, संचालकांचे प्रासंगिक रिक्त पद. तर याचे गट ब मधील उत्तर आहे 1, संचालकाच्या मृत्यूनंतर उद्भवते. पुढील ई पर्याय आहे संचालक मंडळाचे अधिकार. तर याचे गट ब मधील उत्तर आहे 2, सामूहिक अधिकार. तर अशा प्रकारे आपण जोड्या जुळवा यामधील दोन्ही प्रश्नांची सविस्तरपणे उत्तरे पाहिलेली आहेत. पुढे आहे प्रश्न पहिल्यातील क, खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा. तर यामध्ये आपल्याला काही विधाने दिली जातील, त्यासाठी आपल्याला एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहायची आहे. तर यामधील विधाने पाहू. यातील पहिले विधान पहा, मालकी व व्यवस्थापन यांच्यात विभक्तीकरण आहे असे वैशिष्ट्य असणारी संस्था. तर या पहिल्या विधानाचे उत्तर आहे संयुक्त भांडवली संस्था. पुढील दुसरे विधान पहा, कंपनीची वित्त व्यवस्था पाहणारा अधिकारी. तर याचे उत्तर आहे मुख्य वित्त अधिकारी. पुढील तिसरे विधान आहे कंपनीच्या निर्वाचित प्रतिनिधींचा संघ. तर या विधानाला संज्ञा वापरली जाते ती म्हणजे संचालक मंडळ. पुढील चौथे विधान पहा, कंपनीचा वैधानिक अधिकारी, प्रशासकीय अधिकारी व समन्वयक असणारा अधिकारी. तर या चौथ्या विधानाचे उत्तर आहे कंपनी चिटणीस किंवा कंपनी सचिव. पुढील पाचवे विधान पहा, कंपनी चिटणीसाला आवश्यक अशी पात्रता. तर या पाचव्या विधानाचे उत्तर आहे ICSIचे सदस्य. पुढील सहावे विधान आहे कंपनीचे एजंट, विश्वस्त व व्यवस्थापकीय भागीदार. तर या सहाव्या विधानाचे उत्तर आहे संचालक मंडळ. पुढील सातवे विधान आहे विविध कायद्यांच्या अनुपालनाची पडताळणी करणारे अंकेक्षण. तर या सातव्या विधानाचे उत्तर आहे सचिवीय अंकेक्षण. पुढील आठवे विधान पहा, कंपनी दस्तऐवजांचे प्रमाणीकरण करण्यासाठी सही करणारा एक मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी. तर या आठव्या विधानाचे उत्तर आहे कंपनी सचिव. पुढील नववे विधान पहा, संचालकांचे कंपनीबरोबर असलेल्या नात्यांचे स्वरूप. तर या नवव्या विधानाचे उत्तर आहे विश्वासू. दहावे विधान पहा, सचिवीय लेखापरीक्षण SS1 म्हणजेच सेक्रेटरी स्टँडर्ड 1 नमूद करा. तर या 10व्या प्रश्नाचे उत्तर आहे संचालक मंडळाच्या बैठकींवर सचिवीय मानक. तर 11वे विधान पहा, सचिवीय लेखापरीक्षण SS2 नमूद करा. तर या ठिकाणी आपल्याला ते लेखापरीक्षणाचे नाव सांगायचे आहे. तर 11व्या विधानाचे उत्तर आहे सर्वसाधारण सभेवर सचिवीय मानक. पुढील 12वे विधान पहा, सचिवीय लेखापरीक्षण सेक्रेटरी स्टँडर्ड 3 नमूद करा. तर या 12व्या विधानाचे उत्तर आहे लाभांशावर सचिवीय मानक. तर अशा प्रकारे आपण क प्रश्न संपूर्णपणे पाहिलेला आहे. पुढील ड प्रश्न पहा, खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा. चला तर मग यातील पहिले विधान पाहू, भागधारकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने कंपनीला वेगळ्या व्यवस्थापन मंडळाची आवश्यकता असते. तर या विधानाचे उत्तर आहे बरोबर. पुढील दुसरे विधान पहा, कंपनीमध्ये कमाल 15 संचालक असण्याची अनुमती आहे. तर या दुसऱ्या विधानाचे उत्तर आहे बरोबर. पुढील तिसरे विधान आहे सार्वजनिक कंपनीसाठी किमान 10 संचालकांची आवश्यकता असते. तर या तिसऱ्या विधानाचे उत्तर आहे चूक. पुढील चौथे विधान पहा, चिटणीस पदासाठी संचालक ओळख क्रमांकाची गरज असते. तर या चौथ्या विधानाचे उत्तर आहे चूक.
पाचवे विधान आहे कार्यकारी संचालकाला बाहेरील संचालक म्हणतात. तर या पाचव्या विधानाचे उत्तर आहे चूक. सहावे विधान आहे प्रवर्तक हे स्वतंत्र संचालक बनू शकत नाहीत. तर सहाव्या विधानाचे उत्तर आहे बरोबर. पुढील सातवे विधान पहा. एकूण संचालक मंडळाच्या 2/3 संचालक हे सभासदांनी निवडलेले असतात. तर या सातव्या विधानाचे उत्तर आहे बरोबर. पुढील आठवे विधान पहा. संचालक मंडळाची रिक्त पदे भागधारक भरू शकतात. तर या आठव्या विधानाचे उत्तर आहे चूक. पुढील नववे विधान पहा. नियमावलीप्रमाणे काम करणे हे संचालकांचे वैधानिक कर्तव्य आहे. तर या नव्या विधानाचे उत्तर आहे बरोबर. पुढील 10वे विधान आहे संचालक हा कंपनीचा सेवक आहे. तर या 10व्या विधानाचे उत्तर आहे चूक. 11वे विधान आहे कंपनीबरोबर करार करून व्यवस्थापकीय संचालकांची नियुक्ती केली जाते. तर या 11व्या विधानाचे उत्तर आहे बरोबर. 12वे विधान पहा. व्यवस्थापकीय संचालकाची वयोमर्यादा किमान 21 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 70 वर्षे आहे. तर या 12व्या विधानाचे उत्तर आहे बरोबर. पुढील 13वे विधान आहे कंपनी एकापेक्षा जास्त व्यवस्थापकीय संचालकांची नियुक्ती करू शकते. तर या 13व्या विधानाचे उत्तर आहे बरोबर. तर शेवटचे 14वे विधान पहा. भारतीय कंपन्या व्यवस्थापकापेक्षा व्यवस्थापकीय संचालकाची नियुक्ती करण्यास प्राधान्य देतात. तर या 14व्या विधानाचे उत्तर आहे बरोबर. तर अशा प्रकारे आपण बरोबर की चूक ते लिहा या प्रश्नाचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. पुढील प्रश्न पहिल्यातील ई पहा. गटात न बसणारा शब्द शोधा. तर यामध्ये आपल्याला काही शब्द दिले जातील, त्यातील गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे. तर त्यामधील पहिला प्रश्न पाहू. तर यामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये काही शब्द दिलेले आहेत, ते म्हणजे महिला संचालक, प्रवर्तक, तर कार्यकारी संचालक. तर अशा प्रकारे आपल्याला यातील गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे. तर या पहिल्या प्रश्नातील गटात न बसणारा शब्द आहे प्रवर्तक. दुसरा गट पहा. दुसऱ्या गटामध्ये शब्द पहा. संचालक मंडळाच्या सभेत गैरहजेरी, वैयक्तिक हितसंबंध जाहीर न करणे, तर संचालक ओळख क्रमांक. तर या दुसऱ्या गटामधील गटात न बसणारा शब्द आहे संचालक ओळख क्रमांक. पुढील फ प्रश्न आहे खालील विधाने पूर्ण करा. चला तर यामधील पहिले विधान पाहू. यामधील पहिले विधान आहे मालकी व व्यवस्थापन यांचे विभक्तीकरण असे वैशिष्ट्य असणारी संस्था डॅश डॅश. तर यामध्ये पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे कंपनी किंवा संयुक्त भांडवली संस्था. या दोन्हीपैकी कोणतेही उत्तर तुम्ही लिहू शकता. दुसरे विधान पहा. खाजगी कंपनीतील संचालकांची किमान संख्या डॅश डॅश. तर या दुसऱ्या विधानाचे उत्तर आहे 2. पुढील तिसरे विधान पहा. सार्वजनिक कंपनीतील संचालकांची किमान संख्या डॅश डॅश. तर या तिसऱ्या विधानाचे उत्तर आहे 3. पुढील चौथे विधान आहे एक व्यक्ती कंपनीतील संचालकाची किमान संख्या डॅश डॅश. तर या चौथ्या विधानाचे उत्तर आहे 1. पुढील पाचवे विधान पहा. कंपनीच्या प्रथम संचालकांची निवड डॅश डॅश करतो. तर या पाचव्या विधानाचे उत्तर आहे प्रवर्तक. पुढील 6वे विधान पहा. डॅश डॅश कंपनीमध्ये किमान एक महिला संचालक असणे गरजेचे असते. तर या 6व्या विधानाचे उत्तर आहे सूचीबद्ध कंपनी. तर पुढील 7वे विधान पहा. प्रासंगिक रिक्त पदे भरण्याचा अधिकार डॅश डॅशला असतो. तर या 7व्या विधानाचे उत्तर आहे संचालक मंडळाला. पुढील 8वे विधान पहा. डॅश डॅश या भूमिकेनुसार संचालक कंपनी हिताचे रक्षण करते आहेत. तर या 8व्या विधानाचे उत्तर आहे विश्वस्त. पुढील 9वे विधान पहा. कंपनीच्या प्रथम चिटणीसाची नेमणूक डॅश डॅश करतात. तर या 9व्या विधानाचे उत्तर आहे प्रवर्तक. तर शेवटचे 10वे विधान पहा. डॅश डॅश या अंकेक्षणानुसार विविध कायद्याच्या अनुपालनाची पडताळणी होते. तर या 10व्या विधानाचे उत्तर आहे सचिवीय अंकेक्षण. पुढील प्रश्न ग पहा. कंसातील अचूक पर्याय निवडा. तर यामध्ये आपल्याला गट अ व गट ब असे 2 गट दिलेले आहेत. गट अ मध्ये काही रिकाम्या जागा आहेत, तर गट ब मध्येही काही रिकाम्या जागा आहेत. तर या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत कंसातील शब्द वापरून. तर कंसातील शब्द पाहू कोणते आहेत ते. प्रत्येक सूचीबद्ध कंपनी, प्रवर्तकाद्वारे नियुक्त, गैरहजर असलेल्या संचालकाच्या जागेने युक्त, तर शेवटचा शब्द आहे आळीपाळीने निवृत्त होतो. तर हे 4 शब्द आपल्याला आहेत त्या रिकाम्या जागांमध्ये भरायचे आहेत. चला तर मग याचे प्रश्न पाहू. अ गट पहा. अ गटमध्ये पहिला पर्याय आहे आवर्ती संचालक. तर ब गटमध्ये यासाठी रिकामी जागा आहे. तर या आवर्ती संचालक या प्रश्नाचे उत्तर येणार आहे आळीपाळीने निवृत्त होतो. गट अ मधील दुसरा पर्यायामध्ये रिकामी जागा आहे, तर त्याच्याशी संबंधित ब गटमध्ये आहे पर्यायी संचालक. तर पर्यायी संचालक या शब्दाशी कंसातील संबंधित शब्द आहे
गैरहजर असलेल्या संचालकाच्या जागी नियुक्त. अ गटमध्ये पहा तिसरा पर्याय आहे महिला संचालक. तर याच्याशी संबंधित ब गटमध्ये रिकामी जागा आहे. तर मध्ये कंसातील उत्तर येणार आहे प्रत्येक सूचीबद्ध कंपनी. गटामधील चौथे आहे रिकामी जागा, तर त्याच्याशी संबंधित ब गटमध्ये आहे प्रथम संचालक. तर या प्रथम संचालक या शब्दाशी कंसातील अचूक पर्याय येणार आहे प्रवर्तकाद्वारे नियुक्त. तर अशा प्रकारे आपण प्रश्न पहिल्यातील ग संपूर्णपणे पाहिलेला आहे. पुढील प्रश्न ह आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. चला तर यामधील पहिला प्रश्न पाहू. कंपनीचा आर्थिक आराखडा बनविण्याची जबाबदारी कोणत्या अधिकाऱ्याकडे असते? तर या पहिल्या प्रश्नाचे उत्तर पाहू. कंपनीचा आर्थिक आराखडा बनविण्याची जबाबदारी मुख्य वित्तीय अधिकाऱ्याकडे असते. पुढील दुसरा प्रश्न पहा. सचिवीय मानकांचे महत्त्व काय आहे? चला तर या प्रश्नाचे उत्तर पाहू. सर्व कंपन्यांमध्ये एकसंधता, सुसंगत व समान दर्जाचे संस्थात्मक प्रशासन आणणे हे सचिवीय मानकाचे महत्त्वाचे कार्य आहे. पुढील तिसरा प्रश्न पहा. संचालक मंडळाला मार्गदर्शन कोण करते? चला तर या प्रश्नाचे उत्तर पाहू. संचालक मंडळाला कंपनी चिटणीस मार्गदर्शन करतो. तर पुढील चौथा प्रश्न पहा. व्यवस्थापकीय संचालकांचा कार्यकाल काय आहे? चला तर या प्रश्नाचे उत्तर पाहू. व्यवस्थापकीय संचालकांचा कार्यकाल 5 वर्षांचा आहे. तर अशा प्रकारे आपण एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न सविस्तरपणे अभ्यासलेला आहे. पुढे आहे प्रश्न ई. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. तर यामध्ये काही शब्दांना अधोरेखित केलेले आहेत, ते वाक्य चुकीचे आहेत, ते दुरुस्त करून आपल्याला योग्य वाक्य लिहायचे आहे. चला तर यामधील पहिले वाक्य पाहू. सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 15 संचालक असतात. तर या वाक्यामध्ये 15 या शब्दाला अधोरेखित आहे. तर या प्रश्नाचे उत्तर येणार आहे सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 3 संचालक असतात. पुढील दुसरे वाक्य पहा. नोंदणी अधिकारी कंपनीच्या प्रथम संचालकाची नियुक्ती करतात. तर या दुसऱ्या वाक्यामध्ये नोंदणी अधिकारी या शब्दाला अधोरेखित आहे. तर या ठिकाणी उत्तर येणार आहे प्रवर्तक कंपनीच्या प्रथम संचालकाची नियुक्ती करतात. तर याचे उत्तर आहे प्रवर्तक. तर पुढील तिसरे वाक्य पहा. कंपनी कायदा 2013 मध्ये सचिवीय मानक नमूद केली आहेत. तर या तिसऱ्या वाक्यामध्ये कंपनी कायदा 2013 या वाक्याला अधोरेखित आहे. तर या ठिकाणी उत्तर येणार आहे ICSI म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया. तर अशा प्रकारे आपण ई हा प्रश्न पूर्णपणे अभ्यासलेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनही प्रेस करा.